मांडणीकर सरांनी हे अनमोल भेट दिली मला. माझे गुरुजी वामनदादा कर्डक, हा खेचतोय जरा खुला करा. मी इथे असा आलो, माझ्या या दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे आणि ज्या डॉक्टरनी माझ्या दोन्ही डोळ्यांना म्हणजे जीवदान दिलं त्यांचं जर मी नाव घेतलं तर जरा टाळ्या वाजवल्या तर मला बरं वाटेल. ते आहेत डॉक्टर दिलीप कंदारे. सुश्रुत हॉस्पिटल आहे त्यांचं. आणि मी 90 दिवस म्हणजे सांगायला मला लाज वाटत नाही की मी आंघोळच केली नाही. आज माझ्या डोळ्याचा चष्मा बदलला, मी इथं आलो, तुमच्यात आलो, मला खूप बरं वाटलं. आमचे वामनदादा कर्डक जयंतीचे संयोजक संजय भाऊ निवडुंगे मला इथं घेऊन आले. इथं बघितल्यानंतर मला खूप बरं वाटलं. राहुल भेटला, भुजबळ आणि आमचे ही तुफान तोफ आहे आमची माधवराव वाडवे, रवी भद्रे, हे सगळे कलाकार. मी आपला बाहेर तिकडे उभा होतो, थोडासा मला त्रास होतो डोळ्याचा, काही हरकत नाही. राहुल भुजबळ आहे या ठिकाणी. मी काही एवढा मोठा माणूस नाही आहे. वामनदादांचा मला 40-45 वर्ष सहवास लाभला. प्रताप सिंग दादांसोबत मी वो लोग गए, उनका नाम हमारे लिए बहुत बड़ी बात है. हेलो हेलो. मला 11 वाजता गाडी आहे आणि माझ्याकडे फक्त 20 मिनिटं आहेत आणि त्या 20 मिनिटामध्ये मी तुमची सेवा करणार आहे. मी खूप काही ऐकलं या स्टेजवरून. हमसे जानी साहब किधर गए हो, जो ताकत से कोरस करते थे, एक जमाना था वो. हाँ, शेरो शायरी करत नाही पण तुम्हाला काही देऊन जातो, कारण मी वामनदादांचा माणूस आहे, प्रताप सिंग दादांचा माणूस आहे. आम्ही कुठल्याच नेत्याचं गुणगान गात नाही. आम्ही बाबासाहेब आमचा नेता आहे, बाबासाहेबांचंच आम्ही गुणगान गातो. गोष्ट अशी आहे की या ठिकाणी बरीचशी तरुण मंडळी आहे. बघा, एक विषय निघाला मोबाईलचा. हा मोबाईल इतका खराब आहे, याच्यामध्ये गाणे ऐकतो मी. बघा, हा एक गाणं ऐकून दाखवतो तुम्हाला. एका पोराच्या हातात होता आणि तो ते म्हणत होता, ते ऐकत होतो मी. ते गाणं असं होतं, तुम्हाला शेरोशायरी करत नाही मी खूप शेरोशायरी करतो, पण तुमच्या आठवणीत राहावं माझं गाणं. मी पहिला सांगितलं या ठिकाणी दिग्गज लोक आहेत सगळे. एक गाणं असं आहे, वाजू नका कोणीच, माझं गाणं आहे का. आणि तुम्हाला पटलं तर टाळ्या वाजवा, नाही तर बिलकुल नाही. मला गाणं बंद कर. हे गाणं होतं तेव्हा मी मोबाईलमध्ये ऐकत होतो एका लहान पोराच्या. ते गाणं असं, कामाला जायला उशीर झाला, कामाला जायला उशीर झाला, बघतोय रिक्षावाला वाट माझी, बघतोय रिक्षावाला. वाट हे लहान पोरग हे फिरून राहिलं मोबाईल घेऊन. मी त्याला एक गाणं शिकवलं. ते असं होतं, अरे भीमाचा जन्म, भीमाचा जन्म, भीमाचा जन्म होताच भीमयुग, भीमाचा जन्म होताच भीमयुग.
आलं या भूमीवरी भीमयुग आलं या भूमीवरी 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 ऐका अरे द्वापार त्रेतानी सतयुग काली सतयुग द्वापार त्रेतानी कली त्यावर काळाने मारली त्यावर काळाने मारली त्यावर काळाने हे मेलेले मुडदे लँग्वेज हे मेलेले मुडदे उठून बसले मेलेले मुडदे उठून बसले असलं तर खरोखरी भीमयुग आलं आलं खरोखरी भीमयुग आलं खरोखरी आलं खरोखरी भीमयुग आलं खरोखरी खरोखरी भीमयुग आलं खरोखरी एक गायक आहे त्याचं गाणं आहे रेकॉर्डिंग माझा मित्र आहे माझा भाऊ आहे तो त्यानं असं गाणं म्हणजे गायलं रेकॉर्डिंग थोडासा विषय लंब आहे कारण त्याचं माझं एका ठिकाणी वाजलं म्हणून मी तुम्हाला सांगतो त्यानं असं म्हटलं अरे जागा झाला सारा विशाल कांबळे बांधवांनी 100 रुपये दिले धन्यवाद आभारी आहे अरे जागा झाला सारा गाव तांबड फुटाया लागलं तुझी घागर नळाला लाव पाणी सुटाया लागलं अरे वा मी म्हटलं बंधू हे गाणं हा जिल्हा परिषदचा अध्यक्ष आहे ना याच्या घरी जाऊन गा याच्या बायका लेकरांना बसव आणि तिथं गाणं गा आहे वाशिमची गोष्ट आहे तू याला सांगतो की हे गाणं तुम्ही इथं गा ही माझी मैफिल आहे माझे लोक आहेत मी वामन दादाचा माणूस आहे म्हणलं मी गाणं गाईल ते माझं गाणं असं होतं अरे त्यानं पावलं पावली नीट बघा लक्ष द्या त्यानं पावलं पावली राव कष्ट लय सोसलं त्यानं पावलं पावली राव कष्ट लय सोसलं अरे या 9 कोटीचं खटलं या 9 कोटीचं खटलं एका बापानं पोसलं एका बापानं पोसलं 9 कोटीचं हे एका बापानं पोसलं 9 कोटीचं हे एका बापानं पोसलं 9 कोटीचं हे आपल्याकडे वेळ नाही अजून एक गाणं ऐकलं मी मला जाऊ द्या ना घरी आता वाजलेत 12 मला दिनेश नरवाडे ठीक आहे मी बोललो बरं. मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की 12 श्यामराव भिकाजी खरे मला जाऊ द्या ना घरी आता वाजलेत 12 मला जाऊ द्या ना घरी मी ती जी गायिका आहे ना त्या गाण्यातली जिने गायलं ती माझी मैत्रीण आहे तिला म्हटलं मग तू 12 वाजेपर्यंत कशाला थांबली काय काम होतं काय गरज होती थांबायची एवढा 12 वाजेपर्यंत जर तू थांबून राहिली नाही मी स्टुडिओ येत होती म्हटलं स्टुडिओ नाही तो
तुला एक गाणं शिकवतो, तिला एक गाणं शिकवलं. माझ्या भीमाची करणी उभी व्यापली धरणी, 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 मनुस्मृतीला जाडले महाडच्या त्या सरणी, मनुस्मृतीला जाडले महाडच्या सरणी, मनुस्मृतीला जाडले महाडच्या सरणी. माझ्या भीमा असा झाला कोणी नाही, असा होणारही नाही, असा झाला कोणी नाही, असा होणारही नाही, पालक भीमासारखी. माझ्या भीमाची करणी उभी व्यापली धरणी, माझ्या भीमाची करणी उभी धरणी, माझ्या भीमाची करणी उभी धरणी, माझ्या भीमाची करणी उभी धरणी. आता एक सांगतो आणि मग मी माझं गाणं गातो. ते असं आहे, एका बाईनं गाणं गायलं. ती माझी बहीण आहे. ती एकेकाळी अंगूर होती, आता मनुका झाली. मी एकेकाळी अंगूर होतो, आता मनुका आहे. मनुका म्हणजे आता चेहरा बदलला, सगळा बदलला. आता एक जमाने का हम हीरो था, वो भी हिरोईन थी. त्या बाईचं नाव आहे सुषमा देवी. तिनं गाणं गायलं, माझ्या भीमाच्या नावाचं बोलाविलं रंबा. बघा किती सुंदर गाणं आहे. माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविलं रमा, कुंकू लाविलं रमा, कुंकू लाविलं रमा. मुकाबल्याची गोष्ट होती. म्हटलं बाई, रमाबाईनं कुंकू लावलं, ती माझी आई आहे. माझी आई कुंकू लावते माझ्या बापाच्या नावाचं, तूही लावते म्हटलं तुझ्या नवऱ्याचं नावाचं. अरे बाबासाहेबांनी या देशामध्ये एक कुंकू अबाधित ठेवलं, ते तुला माहिती आहे काय? मला ना प्रश्न झाला, प्रश्न उपस्थित, कारण मुकाबला आहे तो. म्हटलं भाई, एरोड्याच्या जेलमध्ये गांधीजी उपोषणाला बसले आणि कस्तुरबा गांधी बाबासाहेबांकडे गेल्या आणि म्हणाल्या, बाबासाहेब, आप मेरे भाई हो, मेरे पति को मारना चाहते हो, मुझे विधवा बनाना चाहते हो. बाबासाहेबांनी काय केला विचार त्यांचं त्यांना माहिती. आणि बाबासाहेबांनी त्या पुणे करारावर स्वाक्षरी केली आणि कस्तुरबाबाई बोलली, लक्ष देऊन ऐका, बोले कस्तुरबा गांधी, बाबासाहेबांना म्हणते, बोले कस्तुरबा गांधी, अब्रू झाक झाकली, भीमा तू माझ्या कुंकवाची लाज राखली. बोलतात सारे माझ्या पतीला महात्मा, वारे भीमा तू तर झाला महात्म्याचा आत्मा. अरे तुझ्या चरणावरी मृत्यूनेही मान टाकली, भीमा तू माझ्या कुंकवाची लाज राखली. हे बाबासाहेब का गाणं माझ्या मला कसं तरी झालं, माझ्या डोळ्यात पाणी आलं. सलकानं चालू करा. तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे, तुम्ही तरुण आहात, कोण्या नेत्याच्या ह्याच्यात बायकावात येऊ नका. बाबासाहेबांचे विचार अंगीकारा. वामनदादांनी काय सांगितलं ते मी तुम्हाला सांगतोय.
अरे जाग असाव तुम्ही जाग असाव जाग असाव हे गाणं वामनदादांचं नागशन सावदेकरांनी नागपूर पासून तर मुंबई पर्यंत फेमस केलं. आता सगळेच गातात, ते वेगवेगळे यांनी गातात. अरे जाग असाव हे भीमाचं पिल्लू जाग जाग असावं हे भीमाचं पिल्लू जाग असावं जाग असावं हे भीमाचं पिल्लू जाग असावं जाग असावं हे भीमाचं पिल्लू जाग असावं. कुमारी डॉक्टर आकांक्षा साहेबराव पंडित 500 रुपये आले. धन्यवाद, आभारी आहे. अरे पुढारताना कधी कुणाच्या माग नसावं पुढारताना कधी कुणाच्या माग नसावं पुढारताना कधी कुणाच्या माग नसावं. निशाताई धोंगडे यांच्यातर्फे 200 रुपये आले. आमचा एकच अजेंडा असते की तुम्हाला जर टाळ्या वाजवायचं तर वाजवा, ये तो हमारा अजेंडा है भाई. पुढारताना कधी कुणाच्या पुढारताना कधी कुणाच्या माग नसावं पुढारताना कधी कुणाच्या माग नसावं जाग असावं हे भीमाचं पिल्लू जाग असावं जाग असावं हे भीमाचं पिल्लू जाग असावं जाग असावं हे भीमाचं पिल्लू जाग असावं. जात साऱ्या भूमीची किती जाती बनवल्या, मांग महार चांबा ढोळ तेली माडी संगर हिंगर धनगर. आम्ही माणसाच्या जातीचे आहो, आमची जात आहे त्याच्यात म्हणा, पण आम्ही ते थोडी बाजूला ठेवतो. जात साऱ्या भूमीची कातन जळावी भूमीची कातन जळावी साऱ्या भूमीची कातन जळावी. ही क्रांती भीमाची का तुला न कळावी ही क्रांती भीमाची का तुला न कळावी ही क्रांती भीमाची का तुला न कळावी. अरे क्रांतीसाठी आताच त्यानं कंबर कसावं क्रांतीसाठी आताच त्यानं कंबर कसावं. अरे क्रांतीसाठी आताच त्यानं कंबर कसावं जाग असावं हे भीमाचं पिल्लू जाग असावं जाग असावं हे भीमाचं पिल्लू जाग असावं जाग असावं हे भीमाचं पिल्लू जाग असावं जाग असावं हे भीमाचं पिल्लू जाग असावं. वस्त्र निवारा हे शासनाकडे जाते. प्रिया गोमाजी लोणे, सुभाष चंद्र लोणे 100 रुपयाला धन्यवाद, आभारी आहे. निर्मलाबाई मनोहर सोनाळे यांच्यातर्फे 1000 रुपये आले.
बघा तुम्ही, तुम्हाला जमत असेल तर टाळ्या वाजवा. पाहुणीबाई गणपत तुळसे, राहणार धानोरा, माननीय हिमायतनगर, जिल्हा नांदेड यांचा मुलगा राजू तुळसे, रजिस्टर ऑफिसर नांदेड यांच्याकडे तर्फे 300 रुपये आले. धन्यवाद, आभारी आहे. त्यानंतर भद्रे साहेब यांचं गाणं झालं पाहिजे. कोणतं? अरे मला गाडी पकडायची आहे. असं काय करतात? हा, लोणीकर साहेबाकडून 200 रुपयाची भेटायले. हा बरे. हा, ओके ओके. सन्मान्य आकांक्षा साहेबराव पंडित यांच्याकडून 500 रुपये. सुप्रियाताई सोमाजी लोणे, सुभाष सुबोध चंद्रमाला लोणे, गच्चे यांच्याकडून 100 रुपये. चलो चलो चलो. पाहुणीबाई गणपत तुळसे, पार्वतीबाई गणेश तुळसे, पार्वतीबाई मग लिहा ना. पार्वतीबाई गणपतराव तुळसे. पार्वतीबाई गणपतराव तुळसे यांच्यातर्फे पुन्हा 200 रुपये आले. धन्यवाद, आभारी आहे. भूक साऱ्या भूमीती. मावशी, पाय पसरून बसू नका, कान बंद होते माझं. नाही, मी फार करेक्ट माणूस आहे. मी वेल क्वालिफाईड माणूस आहे. वामन दादा जरी अशिक्षित होते, मी ग्रॅज्युएट आहे ना, मला कळतं ना. पाय पसरून बसलं म्हणजे ते कंटाळवानं झालं, मग घरी जाऊन झोपून जायचं. स्पष्ट आहे आपलं, स्पष्ट बिलकुल. ह्याच्यामध्ये की नाही, कारण कसं माहिती आहे का, आम्ही जे पोट तिडकीनं सांगतोय ना, कमसे कम 60 वर्षापासून 40 वर्षाचा सहवास मला वामनदादांचा आहे. आपले पोरं इलेक्शन आलं की लगा मस्त दारू फारू पिऊन लागे, टांग टंग हे असं तसं. 500 रुपये दिले की ते सगळे सांगतात. होय, वामनदादांनी जे सांगितलं ते महत्वाचं नाही, खूप जुनं आहे. नाही, अरे भूक साऱ्या भूमीती, भूक साऱ्या भूमीती, कातन पळावी. भूक साऱ्या भूमीती, कातन पळावी. भूक साऱ्या भूमीची कातन पळावी. लूट साऱ्या भूमीची, लूट साऱ्या भूमीची, लूट साऱ्या भूमीची, कातन टळावी. लूट साऱ्या भूमीची कातन टळावी. लूट साऱ्या भूमीची कातन टळावी. अरे असं लुटीच्या, अरे असं लुटीच्या मानमुठीला जाऊन डसाव. अरे असं लुटीच्या मानमुठीला जाऊन डसाव. अरे जाग असावं, हे भीमाचं पिल्लू जाग असावं. जागा असावं, हे भीमाचं पिल्लू जागा असावं. जागा असावं, हे भीमाचं पिल्लू जागा असावं. जागा असावं, भीमाचं पिल्लू जागा असावं. आज वामन प्रमाण
आज वामन प्रमाण का उपाशी मराव, आज वामन प्रमाण का उपाशी मराव, आज वामन प्रमाण का उपाशी मराव. या वाघाच्या पिलान, या वाघाच्या पिलान, या वाघाच्या पिलान का माघारी सराव, या वाघाच्या पिल्ल्यानं का माघारी सराव, या वाघाच्या पिल्ल्यानं का माघारी सराव. ना मैंने आज देखा है, ना मैंने आज देखा है और भी कल नहीं देखा, भीम के नाम का वामन तरह पागल नहीं देखा. मरने के बाद भी खुशबू है वामन ये ताजा, अरे ऐसे भरपूर खुशबू का कहीं संदल नहीं देखा, कहीं संदल नहीं देखा. तुम्हाला समजलं नाही मी काय म्हटलं ते? नाही नाही, नुसता टाळ्या नका वाजू, समजलंशील तर. बुद्धा तुझ्या पाठी भीमराव आहे, तुझे तसे त्याचे ह्या जगी नाव आहे. तुझी अन भीमाची ती राजहंस बोली, बाकी सारी कावळ्यांची काव काव आहे. अरे आज वामन प्रमाण का उपाशी मराव, आज वामन प्रमाण का उपाशी मराव, आज वामन प्रमाण का उपाशी मराव. या वाघाच्या पिलान, या वाघाच्या पिलान का माघारी सराव, या वाघाच्या पिल्ल्यानं का माघारी सराव, या वाघाच्या पिल्ल्यानं का माघारी सराव. अरे पिळवणुकीच्या, पिळवणुकीच्या छाताडावर जाऊन बसावं, पिळवणुकीच्या छाताडावर जाऊन बसावं. अरे जाग असावं हे भीमाचं पिल्लू, जाग असावं, जाग